नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे पुंक संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गावाकडं आलो आहे काल मी आणि आज आहे आपला दुसरा दिवस. तर आज जाऊया जरा शेतावरती खाली निगडणमध्ये. ते बाबा आणि पप्पा सकाळी बरे घेऊन गेले 7:30 वाजता आणि आत्ता वाजले सकाळचे 8:30 आणि मी जातो जरा चहा घेऊन खाली. तर दुपारी सकाळी नंतर 10 वाजता भाकरी वगैरे असेलच. तर तत्पूर्वी आपण थोडी चहा घेऊन जाऊया खाली शेतावरती आलो तर आता गावी चालू आमच्याकडे फोडच्या भोवती झाले, आता चालू आहे बेर. तर नंतर मग असेल लावणी. तर आता वाजले 8:30 आणि मी अशी ह्या ह्या बॅगमधून चहा घेऊन जातो आता खाली शेतावरती. बाबा आणि पप्पा पुढे गेलेत. आता मी जातो खाली. नंतर मम्मी भाकरी वगैरे घेऊन येईल. तर आता गावी सध्या शेतीची कामे जोरात चालू आहेत पाऊस पडल्यामुळे. पण ह्या 2 दिवसांनी थोडा पाऊस कमी आहे. तर बरं आहे नांगरणी करायला पण. तर आमच्या इथे खाली चालू आहे बेर निगडणमध्ये, जे आता आमच्या घरापासून आहे 15 ते 20 मिनिटानंतर ते शेत आहे. तर तिकडे जातो मी चालत. तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला की लाईक करा. चॅनल कोण नवीन असेल सबस्क्राईब करा. तर आपण जायचं चालत खाली निगडण्यामध्ये. तर मंडई इथे आता पुढे आल्यानंतर हे आमचं आहे जुनं गावचं देऊळ श्री नागार्जुनाचं. या ठिकाणी आमचं पहिलं मंदिर होतं गावचं, हे बघा अशा प्रकारे. आणि आता हे इथे भरपूर साऱ्या आमच्या आठवणी आहेत. इथे आमचा नाच वगैरे असायचा दसऱ्यामध्ये. इथे आहे मंदिर आमचं आणि इथून आता लागेल शीतपौडी. तर आमच्या गावातीलच एका वाडीपैकी आहे इकडे शीतपौडी. इकडे पण भात शेती चालू आहे, म्हणजे फोड वगैरे झालेले आहे इकडे. आणि आत्ता मस्त असं वातावरण आहे. सकाळचे वाटेल तर 8:30 म्हणजे आता मी खाल्ले तर चहा घेऊन. तर जाता आपल्याला ही रस्त्यामध्ये ही वाडी भेटते शीतपौडी, आणि इथून आमच्या खाली शेत आहे. अशा प्रकारे ही पाकाडीसुद्धा आहे या ठिकाणी. पहिली इथे पायवाट होती. अशा प्रकारे ही पाकाडी आहे पुढे, आणि पुढून मग आहे कच्चा रस्ता आहे. ते 2 व्हीलर वगैरे येतात त्या ठिकाणी. बाकी पुढे मग थोडं कच्चा रस्ता, तिकडे 4 व्हीलर पण येते. आपण जात होतो पुढे इथून शीतपौडीतून खाली निगडवण्यामध्ये. तर मंडई आता या ठिकाणी मागे आमची, म्हणजे आमच्या वाड्यात ते समजा येते, आणि पुढे आता खाली मग सर्व शेतीच आहे. तर ही आहे इथे मागे शीतपौडी संपते या ठिकाणी. आता आपण जात आहोत खाली. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हा रस्ता आहे. या ठिकाणी 4 व्हीलर म्हणा, ट्रक वगैरे तर म्हणजे बऱ्यापैकी इकडे वाहने येतात आतमध्ये. पावसाळ्यात थोडा प्रॉब्लेम होतो, पाऊस पडला तर चिखल वगैरे जास्त होतो. चला आपण जागा खाली आता पुन्हा. फायनली आता आलो आहे मी आमच्या खेराडे भावकीची, म्हणजे आमची जागा चालू होती या ठिकाणी. त्या जागेचं नाव आहे समाधी. म्हणजे काय, तर पूर्वजांची इथे एक समाधी आहे आमच्या आजोबा पणज्यांची. तर त्यामुळे ह्या जागेला नाव पडले समाधी. तर इथून आमची आता खाली हद्द चालू होते खेराडे भावकीची. सर्व आमची इथवरती रान वगैरे आहे, बाकी खाली आमची शेती आहे. तर अशा प्रकारात आपण जंगलातून खाली जातो आहे या पायवाटेने. बऱ्याच दिवसांनी आलो आहे मी, म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्षाने आलो आहे. कारण गेल्या वर्षी मी लावणीला आलो होतो, म्हणजे 1 वर्षाने आलो आहे. कारण ह्या वर्षी मी भात कापणी वगैरे आलो नव्हतो. आता ते खाली आता जातो इथे. हे बघा, सगळी आमची जागा इकडे, सगळे जंगल झालं पूर्ण एकदम. मी लॉकडाऊनमध्ये थोडी साफसफाई केली होती, पण त्यानंतर आता पुन्हा एकदा जंगल झालं आहे. आता जातो मी खाली. इथून आमची खाली आता शेती चालू होईल निगडवण्यातली. आंबे वगैरे कुठे दिसले तर आता, कारण या ठिकाणी आंब्यांची झाडे पण भरपूर आहेत. रायवळी आंबे आहेत, कच्चे आंबे. आपले रायवळी आंबे असतात ते, कलमाचे आंबे वगैरे तिकडे. रायवळी आंबे खूप आहेत, पण आता पाऊस पडल्यामुळे भेटले तर बघूया आपण. भेटले तर घेऊ. जाऊया आता खाली पुन्हा. चालायचं जवळजवळ आता आलो आहे मी. 5 मिनिटात पोहोचेन खाली ते शेतामध्ये. तर मंडई आता इथून आमची खऱ्या अर्थाने शेती चालू होते. तर इथे पहिलेच आमचं शेत आहे, आमच्या भावकीतीलच सूरज खेराडे.
यांचं शेत आहे ते खाली, आणि खाली आमचे मग पूर्ण शेत आहे. हे बघा, अशा प्रकारे हे एकूण हा आमचा पूर्ण खेराडे भावकीचा पट्टा येते. म्हणजेच आमच्या सर्व घरातील इकडे शेती आहे ते खाली सूरज खेराडे, नंतर सागर खेराडे, नंतर सौरभ खेराडे, नंतर आमची स्वतःची शेती आहे खाली. तर हा पूर्ण आमचा भात शेतीचा पट्टा आहे. काय काय ठिकाणी आम्ही शेती करत नाही, काय काय ठिकाणी आम्ही करतोय. बघूया आपण कुठे कुठे कुणी शेती नाही यावर्षी केली आहे ती. तर जरा खाली आता पुन्हा बघा, हे आहे सूरज खेराडे यांचं शेत. एवढी मोठी शेती आहे यांची पण. अशा प्रकारे आता वापसे आले. वापसे म्हणजे काय, तर भाताची पेरणी केल्यानंतर आमच्याकडे हे भात रुजतं ना, त्याला वापसे म्हणतात. अशा प्रकारे वापसे आलेत. पावसाचा काय पत्ता नाही हवे, पाऊस एंडिंग लागला आहे, नंतर अजिबात पाऊस पडत नाही. इकडे ऊन पडते भरपूर 2-3 दिवस तरी. अशा प्रकारे वापसे आलेत. यांच्याकडे आता ट्रॅक्टर भेटेल तेव्हा इथे फोड केली जाईल. एका दुसरं काम आहे म्हणजे. आणि इथे आलात तर एक आठवण होते. तर मंडई, हा इथे एक आंबा दिसतोय, तर ह्याला बोलतात केळा आंबा. म्हणजेच काय, हा खूप जुना, म्हणजे भरपूर असा जुना आंबा आहे. यावर्षी काही दिसत नाही बहुतेक. केळांबा म्हणजे काय, तर ह्या आंब्याचं जे फळ आहे ना, ते केळीसारखं लांब असतं आणि खायला पण एकदम टेस्टी आहे. अशा प्रकारे आंबा आहे. बहुतेक यावर्षी आला नव्हता असं वाटते, कारण काय दिसत नाहीत. आहे केला आंबा. भरपूर सारे आमच्या आठवणी त्या ठिकाणी, पण खूप सारे आंबे खाल्लेत आम्ही आंब्याचे. आणि ही सर्व आहे ते खाली सूरजची भात शेती आहे. हे बघा, मस्त असा पट्टा आहे या ठिकाणी, बघायला पण एकदम भारी वाटते. आणि इथे खाली आल्यानंतर आता पुन्हा एकदा ही आहे सागर खेराडे यांची शेती. ही थोडी वसाड आहे. म्हणजे काय, सध्या कोण करत नाही, ते सगळे कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे. 1-2 वर्ष दुसऱ्यांनी केलेली, पण ते पण आता करत नाहीत, कारण बैल वगैरे भेटत नाही आता नांगर कोणाचा, त्यामुळे कोण करत नाही शेती, थोडी लांब असल्यामुळे. आणि ही इथे आहे आमचे बंधू राजेश खेराडे यांची शेती आहे ती. हे पण बघा कसा मस्त एकदम वापसा आली तिथं पण. हे बघा, जबरदस्त मस्त झाड आले. पण जवळजवळ आपले एक वीजभर अशी ही रोपं तयार झाली आहेत. पण चांगला पाऊस झाला लवकर नक्कीच लावणी सुरुवात होईल. तर आपण आता खाली ते, हे बघा खाली आमचे बैल आहेत, पप्पा आणि बाबा आहेत तिथे. आणि ही आहे इथे आमची शेती स्वतःची. हे बघा, इथे एक दाड आहे आमची, आणि खाली एक आहे. हे बघा, इकडे आता फोड झालेली आहे आणि बेर पण झाले आज. तर खाली बेरी चालू आहे तिकडं, पण जातोय तिकडे आता. बेरी चालू आहे तिकडे आमची. हे आहेत आमचे 2 दाढी. इथे एक आमची दाढ आहे, इथे खाली दाढ आहे. बाकी या ठिकाणी पण यावर्षी ही सौरभची शेती, ही पण कुणींदा केली नाही. ही पण वसाड जाणार होते आज पण यावर्षी. चला, फायनली आपण आता आलोय आपल्या शेतावरती. छानले हे आहेत आमचे बैल, काळा आणि पांढरा. हा पांढरा आहे तो आमच्या घरचा बैल आहे, आणि हा काळा आहे तो गोंधळून घेतला आहे. अशी आमची बैलजोडी आहे, काळा आणि पांढरा. या ठिकाणी आता पप्पा आणि बाबा चहा घेत आहेत. मी आणले चहा आणि बिस्किट, ते घेतात ते. तोपर्यंत बैलांना आराम आहे. बघा, म्हणजे मस्ती करू बैल आहेत एकदम, त्यामुळे 2 माणसं लागतात सोबत यांच्या.
या ठिकाणी आहेत आंबे. हा आहे खास लोणच्यासाठी स्पेशल आंबा बोलला आहे आमच्याकडेला. त्याच्यावर थोडे आंबे दिसतात वरती, बघूया आपण ट्राय करून पडले तर दगडाच्या साहाय्याने. आणि इथे पण ह्या आंब्यावरती पण हे बघा आंबे आहेत तिथे पण. चला आपण ट्राय करूया दगडाने, पडतील तेवढे आपले. बाकी तुम्हाला थोडं दाखवतो इकडचा व्ह्यू पण आमच्या शेतावरचा. हे बघा इथे खाली पडलेले दिसतात आंबे. आज बऱ्यापैकी आंबे आहेत वरती. तर मंडळी ही आहे इथे आमची विहीर शेतावरची. खूप जुनी आणि प्राचीन विहीर आहे. इथं कासव पण दिसतो आतमध्ये. या ठिकाणी विहीर आहे, ही भरली की सगळं हे पाणी येते. इथे क्षेत्रात ओपन थोडी आहे, कारण इकडे बांधकाम थोडं बाकी आहे आमचं या विहिरीचं. ही आहे आपली निगडोनातील विहीर आमच्या शेतातील. आणि इकडे आमची वरती आहे शेती सगळी. हे पाणी असतं जवळजवळ मार्च एंडिंगपर्यंत असते पाणी. बघा अशा प्रकारे इथे बांधकाम चालू आहे. थोडंसं काम रखडलं थोडं काही कारणास्तव. हे बघा एकंदरीत ही विहीर आहे आपली जुनी. आणि इकडे सर्व शेती आहे खाली. चला आपण थोड्यात आंबे पाडूया आंब्याचे, पडले तर पडले. तर इतके आपण आंबे पाडलेत. 5 आंबे आहेत ते बघ, एकदम तयार आंबे आहेत. फायनली आपण हे 5 आंबे पाडले खाली. इतक्या 10 मिनिटाच्या कसरतीनंतर चांगला घाम निघाला बऱ्याच दिवसांनी. कारण आंबे पण खूप वरती आहेत, पडायला आंबा पण चिकट आहे. तर हे 5 आंबे एकदम तयार आंबे आहेत. घेऊन जाऊ आता घरी. चांगले आंबे आहेत. तर अशा प्रकारे आजचा आमचा शेत आहे. ही आजची पट्टी आपली नांगरून झालेली बेर करून. तर वाजलेत सकाळचे 10 वाजलेत. आणि इकडे खाली पाणी असल्यामुळे नंतर राहणार आहेत ते. आता बैल सोडून आपण घरी. हे बघायचं बाबा ते बैल सोडत आहेत. पाणी असल्यामुळे चिखल जास्त होईल, त्यामुळे हा थोडासा वरचा शेत राहतो. नंतर आपण करू संध्याकाळी. ठेवतो मी खाली, ठेवतो मी. बैल निघाले घरी. पुढे आहेत बाबा आणि मागे आहेत पप्पा. मस्त असं वातावरण आहे. सकाळचे तर वाजले 10 बरोबर. आपण जात आहोत आता घरी. आपल्या शेतातून हे थोडंसं इथे कोपरा बाकी आहे आणि तिथे खाली थोडं पांतेचं बाकी आहे. तर आता उद्या संध्याकाळी किंवा सकाळी करू. पावसावरती डिपेंड आहे. पाऊस असेल तर करू, नाही तर मग राहील तसंच. कारण मग अशा वेळी नांगरलं तर थोडी चिखल होईल, त्यामुळे बघू आता कसं काय करतात ते. तर मंडळी हा आपला छोटासा ब्लॉग, शेतावरचा फेरफटका आणि थोडीशी
आपण केलेली लांब्यांसाठी धडपड आणि बाकी इकडचा शेतीचा हालहवाल म्हणजेच पोटबेर कशी काय चालू आहे तर आपला छोटासा ब्लॉग या ठिकाणी मेंड करतोय. तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन नक्की सबस्क्राईब करा. भेटू असेच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद अँड टेक केअर.